झोपल्यात, उठवू नकोस त्यांना. खरं तर प्रश्न घेऊन तुमच्याकडे यायचं आणि तुमच्याशी बोलल्यावर गणित सुटल्यासारखं ते प्रश्न सोडवायचे. याची सवय आहे याची. आजही तसंच व्हायला हवं होतं. आता सर्वात जास्त तुमच्या आधाराची गरज आहे, पण तुमच्या या अशा अवस्थेत तुमच्याकडे आधार मागताही येणार नाहीये. आईजी, माझं चुकलं असेल तर मला माफ करा प्लीज. माझ्या पोटात गोखल्यांचा वंश वाढतोय. माझा भाऊ विनाकारण या गोंधळात अडकलाय. त्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे. माझ्या बाळाच्या आगमनाची बातमी आनंदाने स्वीकारली जावी असंही वाटतंय मला, पण कुणाशी बोलू, काय बोलू? सगळेच नाराज आहेत माझ्यावर. कुठे जाऊ? सासर आणि माहेर यात निवड करायची नाहीये मला. धर्मसंकटात अडकल्यासारखं वाटतंय. ही दरी संपवायची आहे. माझ्या बाळाला दोन्हीकडच्या आजी आजोबांचा सहवास मिळायला हवाय. जीव ओवाळून टाकायला त्याचा मामाही असायला हवाय. तुमचं सगळं बरोबर आहे आई आजी, पण पिंट्याचंही चुकलं नाहीये हो. तुम्ही बऱ्या असतात तर आता तुमचे पाय धरले असते. आई आजी, पटकन बऱ्या व्हा ना. माझ्या डोक्यावर हात ठेवा, मला जवळ घ्या. माझ्या बाळाला आशीर्वादाचा पहिला स्पर्श तुमचाच व्हायला हवाय आई आजी. पटकन बऱ्या व्हा. काय झालं? सगळं ठीक होईल. आईची तुम्ही आराम करा. आता तर आरामच आहे. काही हवंय का तुम्हाला? न्याय, सत्यानं आणि न्यायानं वागणं मी कधी सोडलं नाही आणि सोडणारही नाही. मान्य आहे, तो तुझा भाऊ आहे, पण आईची आता त्या विषयावर नको बोलूया आपण. तुम्हाला त्रास होईल. तो तर झालाच आहे. तरीही आता नका बोलू या विषयावर. तुम्ही आराम करा. आपण नंतर बोलूया. मी येते. घरात पाय टाकल्यानंतर ह्या बाईची आदळआपट सुरू. जान्हवी एवढं बोलते, एवढ्या विनवण्या करते, सांगते त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देते, पण ह्या काही ऐकायला तयार नाहीत. अरे काय शिस्त शिस्त म्हणजे? एवढी शिस्त अडचण असू शकत नाही का एखाद्याला? मी पण सांगते, मी अगदी हात जोडून माफी मागितली त्यांची, पण ह्या काही बघायलाच तयार नाहीत. खूप बोलल्या त्या मला आणि जानूला. अरे देवा, जानूच्या दृष्टीने हे काही बरं नाही होत आहे. तुम्हाला सांगते, जानूला त्या घरात सुख नाही. खूप जाच आहे तिला. आणि आता हे सगळं झाल्यापासनं तिचा नवराही तिच्याशी नीट वागेल असं काही मला वाटत नाही. अहो, माझ्या समोरच त्यांनी जानूला फैलावर घेतलं. दोन जीवाची बाई ती. तिला फुलासारखं जपायचं सोडून सगळे फैलावरच घ्यायला निघाले होते तिला. गर्भाची बाईशी असं कोणी वागलं तर त्याचा बाळावर परिणाम नाही का होणार हे पण कळत नाही त्यांना. कला काय होऊन बसलं ग हे सगळं?
पिंट्याने सर पिंट्याला काही बोलू नका. त्यांचा जीव वाचवण्यासाठी केलंय त्याने हे सगळं. भल्याचा जमानाच राहिलेला नाहीये ना. त्यांनी चांगलं केलं, त्याचं त्याला हे फळ मिळालं. शोभतं का हे गोखल्यांना? नाही नाही, घराण्याचं सांगत होती ना ती बेबी, हे गोखल्यांचं घराणं. जे तुमच्यावर उपकार करतात त्यांना तुम्ही तुरुंगात खडी फोडायला पाठवता. जे तुमच्या भल्याचा विचार करतात त्यांना ही शिक्षा. अरे कुठे फेडतील ही पाप? सांगा ना, कुठे फेडतील? नरकात जातील एकदम सगळेच्या सगळे. तुम्हाला सांगते, माझ्या पिंट्याचं वाईट चिंतेलं आहे ना त्यांनी, सगळ्यांना तळतळाट लागेल माझा. एक आईचा तळतळाट. कला नको असले भलते सलते शिव्या शाप देऊस. अगं आपली लेक नांदतीये त्या घरात, आणि आता आपलं नातवंडही येणार आहे त्या घरात. नकोस शिव्या आणि शाप देऊस. सगळं ठीक होईल. जानू बोलेल त्यांच्याशी. काय करत असेल माझा पिंट्या? जेवला असेल का? मारत फिरत नसतील ना त्याला तिकडे? रडत असेल चांगुलपणाचं हे फळ मिळालं म्हणून. एवढं सगळं होऊनही ताईवरची माया काही आटत नाहीये. सारखं आपलं ताई ताई करणं चालूच आहे त्याच. काय चुकलं माझ्या पिंट्याचं? माझ्या पिंट्याचं ह्याच्यात काही बरं वाईट झालं ना तर मी जीव देईन. माझ्या पिंट्याला सोडवून आणावं तुम्ही. तुम्ही माझ्या पिंट्याला सोडवून आणा. नाही जगू शकत आहे पिंट्याची. शांत हो, सगळं ठीक होईल. हा डॉक्टर साहेब. हो, आता ती बरी आहे. हो हो, नाही आज तिला शांत झोपही लागली. हो बरोबर आहे. नाही नाही, तुम्ही काळजी करू नका. बरं, आईजीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची काही गरज नाही आहे ना? ओके. हो, आम्ही काळजी घेऊ तिची घरी. ऑलराईट. थँक्यू. गुड नाईट. हॅलो. हा डीसीपी साहेब. काय? धर्मचैतन्य ही संस्थाच इल्लीगल आहे आणि त्या तुम्ही संस्थेवरती बॅन घालताय? साहेब, हे ऐकून मला आता किती बरं वाटतंय ना, मी एक्सप्रेस नाही करू शकत आहे. मला खरंच शब्दात नाही मांडता येते, पण थँक्यू सो मच. ही इतकी माणसं पाठीशी असताना एखाद्याने समाजासाठी खरंच काहीतरी खूप केलं असतं. पण इथे ठीक आहे, चालायचंच. त्या किशोरनं या सगळ्या ताकदीचा चुकीचा वापर केला. काय नाही, त्याला शिक्षाही झालीच पाहिजे. नाही, त्यानं माझ्या मेवण्याची ढाल जरी केली असली ना तरी त्याला ही शिक्षाही झालीच पाहिजे. हो, कायद्याच्या चौकटीत जी काही शिक्षा असेल ना ती त्याला द्या. हो, हे आमचं ठाम मत आहे. तेव्हा तुम्ही आता कुठलाही विचार करू नका. थँक्यू. गुड नाईट.
आता फोन करू जानूला? थांब ग जरा, गडबडीत असेल ती आता. तिच्या गडबडीचं काय हो एवढं मोठं कौतुक? तिथे रात्रभर आपला डोळ्याला डोळा लागलेला नाहीये. सारखा पिंट्याचा डोळ्यासमोर चेहरा येतोय. काय करत असेल, कसा असेल? जानूला विचारायला नको का? ती जावई बापूंशी बोलली का? पिंट्याला सोडवण्याविषयी त्यांच्यात काही बोलणं झालं का? विचारायला नको का? हे बघ, जरा संयम ठेव, अशी गायकू तिला नको येऊ. तुम्हाला काही वाटतच नाही का हो? हा, ते मलाच कसलं थांबायला सांगताय? त्यापेक्षा जानूला विचारा ना, तिने काही पुढे हालचाल केलीये का? त्याला अगं आता तिच्या घरची परिस्थिती बरी नाहीये. आता तिच्या घरात नेमकी काय स्थिती असेल ती तिची तिला ठाऊक नाही. त्यात आपल्यामुळे तिची मनस्थिती आणखी बिघडायला नको. तिच्यासाठी बरं नाहीये ते आता. करा करा करा. मी आणि पिंट्या सोडून ना तुम्ही सगळ्या जगाची काळजी करा. हे बघ, असं नाहीये एकाला. पिंट्याच्या काळजीने मला सुद्धा रात्रभर झोप लागलेली नाहीये, ठाऊक आहे तुला. पण आता आपण फोन करून तिला अडचणीत नको टाकूया. तिच्या फोनची वाट बघूया असं वाटतंय मला. ती कसा करणार फोन? अहो, तिचा फोन आपल्या इथेच आहे आणि तिच्या घरच्या नंबरवरनं ती आपल्याशी फोनवर बोलेल असं काही मला वाटत नाही. करेल, ती करेल काहीतरी, संपर्क साधेल कुठून तरी. फक्त त्यासाठी आपण तिला जरा वेळ आणि मोकळीक देऊया. त्या तुम्ही मोकळीक द्या. तुम्ही ना सगळ्यांना मोकळीक द्या. मी इथे वाट बघते, माझा लेक कधी मोकळा होतोय ते. यांचा जीव वाचवण्यासाठी म्हणून माझा लेक तुरुंगात जाऊन बसलाय आणि हे मात्र चर्चा करत बसते त्याला सोडवायचा का नाही सोडवायचा म्हणून. पण मी आता गप्प बसणार नाहीये. जानूचा फोन देण्यासाठी मी तिच्या बँकेत जाणार आहे, कळलं ना? सांगून टाकू का श्रीला आपण आई बाबा होणार आहोत म्हणून? का आता नको? श्रीला वाटेल मी पिंट्याला वाचवण्यासाठी ही बातमी पुढे करते. इनफॅक्ट घरातल्या सगळ्यांनाच तसं वाटायची शक्यता आहे. बाळाची ढाल करून मी पिंट्याला सोडवलं. नाही, असं नको. पिंट्या निर्दोष आहे हे पटून त्यांनी पिंट्याला सोडवायला हवं. आणि पटेल, श्रीला पटेल. पिंट्या सुटला ना की माझ्याही डोक्यावरचं मोठं टेन्शन कमी होईल. मग श्रीला सांगेन. किती आनंद होईल ना श्रीला आणि आई आजींना. तेव्हा सगळं लवकर सुरळीत होऊ दे. श्री, एक मिनिट. हा हा, हॅलो. हो, आज आहे आपली मीटिंग. काय म्हणाल? नाही, विघ्नेश्वर बेकर्स या नावामध्ये काही प्रॉब्लेम नाही हे संबंधित लोकांनी सांगितलंय. त्यामुळे आपण आपली प्रोडक्ट्स काही बंद करणार नाही. हो, नाही, मला सगळ्या HODशी बोलायचंय. या. हा, सॉरी, काय म्हणाल? हो, मीडियाशी काय बोलायचंय, किती बोलायचंय हे सगळं आपण डिस्कस करूया. या, ऑलराईट, भेटतो तुम्हाला. बाय. आईसाठी मगाशी चहा घेऊन गेले होते ना, तर ती अर्धवट टेकून बसून चहा पित होती. खरं तर तिने जास्त हालचाल नकोय करायला, आराम करायला हवा की नाही? त्यांचं कसं आहे ना,
त्या मनाने इतक्या बऱ्या असतात, त्यांनाच बरं व्हायची घाई झालेली असते. त्यामुळे आपण असं जबरदस्ती झोपा असं पण नाही म्हणू शकत ना ग त्यांना. काही नाही, मी आता तिला कंपल्शनच करणार. शेवटी हार्टचं दुखणं आहे ग, विश्रांती नको का घ्यायला? त्यात वयही झालंय. म्हणजे मनाचा उत्साह किती असला तरी शरीराचं तर वय झालंच आहे ना. म्हणूनच मी आता ठरवलंय, आई जोपर्यंत ठणठणीत बरी होत नाही ना तोपर्यंत मी पार्लर मध्ये जाणारच नाही. आहेत ना कामाला मुली, करतील मॅनेज त्या. बेबी, तुला योग्य वाटेल तेच कर तू. पण मला विचारशील ना तर तू जा पार्लर मध्ये, मी आहेच ना घरी. आणि काही लागलं तर मी फोन करीन पटकन, तुम्ही येऊ शकता की लगेच. वहिनी अशी वेळ येऊच नाही. आणि तसंही ग, मी काम करते ते माझं मन रमण्यासाठी. आणि आई आजारी असताना माझं मन रमेल का तिकडे कुठे? त्याच्यापेक्षा मी आई जवळ असलेलीच बरी. तुला आईंजवळ थांबावंसं वाटतंय ना, तू खुशाल थांब. काय चाललंय? स्वयंपाकाची तयारी. आणखी काय? मी श्रीसाठी चहा करतेय, तुम्ही कोणी घेणार आहात? नकोय, आमचा झालाय घेऊन. वहिनी ते दे ग, मी चिरते. आणि श्री म्हणालाय की तो नाश्त्याला खालीच येणार आहे, तेव्हाच घेईल तो चहा. हो का? पण मी आता करतेच आहे, तर मग मी नेत. नको नको म्हणालाय तर कशाला उगाच. त्याला हवा असेल तेव्हा घेईल तो चहा. हो आई, बरोबर आहे तुमचं. पण मी बघते ना, म्हणजे नाही म्हणाला का आग्रह नाही. श्री चहा. आता ब्रेकफास्ट करेन तेव्हा घेईन मी. पण मी आता आणलाय तर घे ना. नकोय. का असं वागतोयस तू श्री? आता मला चहा नकोय तर यात काय वागलो मी? तू मला टाळतोयस. मी भांडण टाळतो. पण मला भांडायचं नाही, बोलायचंय. आपल्या बोलण्याचं परिवर्तन भांडणातच होणार याची खात्री आहे मला. श्री श्री, प्लीज असं नको करूस. मला काय म्हणायचं ते ऐकून तर घे. मला माहितीये तुला काय बोलायचं ते. नाही नाही, तुला नाही माहिती. जानवी, मला ऑफिसला जायचंय. मला फक्त 5 मिनिटं हवी आहेत तुझी. आणि त्या 5 मिनिटात तू काही वेगळं बोलणार आहेस का? श्री, वेगळं का मला माहित नाही, पण महत्वाचं आहे. कोणासाठी? आपल्यासाठी. बोल. श्री, आपल्या घरात ना खूप आनंद येणार आहे. म्हणजे होणार आहे, सगळं नीट होणार आहे, मला खात्री आहे. जानवी, असं पोएटिक अलंकारिक नको बोलूस. नाही, पोएटिक नाही श्री, मी फॅक्ट सांगते तुला, खरं सांगते मी. म्हणजे हे बघ, काही दिवसांनी जेव्हा तुला कळेल ना मला काय म्हणायचं होतं, तेव्हा तू खूप खुश होशील, तू खूप हसशील, खरंच खुश होशील. आणि मग त्यासाठी आता आपण सगळं नीट केलं पाहिजे. म्हणजे आपली दोन्ही कुटुंब एकत्र यायला हवीत श्री. आणि त्यासाठी पिंट्या निर्दोष आहे श्री.